आणि उत्सुकतेने उपस्थित असलेले सर्व श्रोते मंडळी आणि ज्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी खांद्यावर ही स्पर्धा कोणत्याही हस्तक्षेपाविना पार पाडण्याची जबाबदारी आहे असे आदरणीय परीक्षक. नमस्कार, मी ज्ञानेश्वरी अनिता महारुद्र झिरपे, आबासाहेब ठाकरे विद्यालय शेवगाव येथील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. आज या ठिकाणी कैलासवासी बाळासाहेब भारते स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा 2023 यामध्ये आपल्या समोर विषय सादर करते मला माणूस व्हायचे. मित्रांनो, स्पर्धेसाठी निवडलेला प्रस्तुत विषय हा वर जरी सोपा वाटत असला तरी वर्तमान मानवी जीवन लक्षात घेता हा विषय सखोल आणि चिंतनशील स्वरूपाचा असून स्वपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणार आहे. आणि म्हणूनच हा विषय एका वेगळ्या दृष्टीने सादर करण्याचा मी आज एक छोटासा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपण आयुष्यात फक्त दोनदाच माणूस असतो. एक म्हणजे आपला जन्म होतो तेव्हा आणि दुसरं म्हणजे आपला मृत्यू होतो तेव्हा. दरम्यानच्या काळात कोणी स्त्री असतं, कोणी पुरुष असतं, तर कोणी तृतीयपंथी, कोणी अमुक धर्माचं असतं तर कोणी अमुक जातीचं. एवढंच नाही तर कोणी आपलं असतं तर कोणी परकं देखील असतं. परंतु फार क्वचित लोक असे असतात की ते जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि त्यानंतर देखील माणूसच असतात. आणि म्हणूनच कदाचित ही विचित्र परिस्थिती लक्षात घेता आयोजकांना देखील वाटले असावे की आपलं हरवत चाललेलं माणूस पण हे आपणच टिकवलं पाहिजे. आणि या उहापोहातून, या चर्चेतून विषय जन्माला आला, मला माणूस व्हायचंय. ज्याप्रमाणे एखादे कीर्तनकार कीर्तनापूर्वी अभंगातील शब्दांचा सरळ अर्थ उपस्थितांना सोप्या भाषेत समजवतात, अगदी तसेच माझे देखील कर्तव्य आहे की विषयाचा सरळ अर्थ सोप्या भाषेत सांगावा. मला माणूस व्हायचंय. विषयातील पहिला शब्द सांगते मला. आजकाल इतरांना आदेश देणारे खूप सापडतील, परंतु स्वतःचे अवलोकन करून स्वतःमध्ये सुधारणा करणारे फारच दुर्मिळ झाले. माणूस होण्याची ही प्रक्रिया ही स्वतःपासूनच सुरू झाली पाहिजे आणि म्हणूनच विषय निर्माण होतो मला माणूस व्हायचंय. दुसरा शब्द सांगते माणूस. इथं माणूस शब्दाची व्याख्या ही व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते, परंतु जेव्हा आपण सर्वांगीण विचार करतो आणि माणुसकी, माणूसपण, माणसाने या सकारात्मक शब्दासोबत अमानवीय हा शब्द अनुभवतो, तेव्हा जाणीव होते की निर्मळ हेतूने, निस्वार्थ भावनेने आणि परस्पर सहकार्याने केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती आपल्याला माणूस बनवते. मग प्रश्न पडतो, असे काय घडले ज्यामुळे आपला माणूस पण धोक्यात आलाय? का आपल्याला असं म्हणावं वाटतंय की मला माणूस व्हायचंय? कुछ तो गलत हुआ है दोस्तों, तभी तो बात निकली है. आणि मित्रांनो, गंमत अशी आहे की काहीतरी चुकीचं घडतंय हा विचार मनात येणं, ते शोधणं आणि त्यात सुधारणा करणं, हेच तर माणूस होणं आहे. तुम्ही सर्व वर्तमान परिस्थिती नक्कीच पाहत असाल. वेगवेगळ्या गोष्टींवरून सामाजिक, राजकीय आणि या सर्वांसोबतच सांस्कृतिक वादविवादाने आरोप प्रत्यारोपाने रान पेटले आहे. दिसते का कुठे माणूस पण? सकाळी जेव्हा आपण वर्तमानपत्र उचलतो तेव्हा अन्याय, अत्याचार, खून यासारख्या अमानवीय घटनांची जणू आरासच मानलेली दिसून येते. जातीपातीमधील हेवे दावे, देवधर्मावरून पडणारे मुद्दे, झोपडी आणि बंगल्यातील पीडित जात दुश्मनी आणि या सर्व कोलाहलात संपत चाललेला आपलं माणूस पण पाहून मग मंगेश पाडगावकर यांच्यासारख्या कवींना देखील म्हणावे लागते, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. जेव्हा एखादा प्राणी जास्त काळ माणसाच्या सानिध्यात राहतो तेव्हा तो प्राणी माणसाला असे आपण म्हणतो, परंतु मित्रांनो असे आहे की माणसाला सांगावं लागतंय की मला माणूस व्हायचंय. जिथं विचार संपतो तिथंच माणूस देखील संपतो. आज वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती काही गोष्टी वाचल्या की कीव येते आपण माणूस असल्याची आणि सहज वाटून जातं, बस झालं हे सगळं, मला आता माणूस व्हायचंय. पुस्तकाचे वाचन नाही, वाचनानंतरचे चिंतन नाही, योग्य अयोग्य विचारात फरक करण्याची क्षमता आज संपत चालली आहे. भडकपणा अंगीकारलेल्या या समाजात मग सतत वाटून जातं की मला माणूस व्हायचंय. स्वार्थासाठी वाद, विनाकारण अन्याय, अत्याचार, कुठे सत्तेची मगरुरी तर कुठे पोकळ उच्चभ्रूपणा, या सर्वांतून झालेल्या वेदना असह्य होतात आणि मनात एकच विचार येतो, तो म्हणजे
मला माणूस व्हायचंय. मग मित्रांनो, शेवटी प्रश्न उरतो, माणूस होण्यासाठी काय करावं? काय करावं त्यासाठी? तर आत्मगौरव आणि सोबतच परत सन्मान करण्याची वृत्ती जर आपण स्वीकारली तर आपल्या माणूसपणाची वाट ही सुखर होईल. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा विषय खूपच चिंतनशील स्वरूपाचा आहे. बोलण्यासारखे देखील खूप गोष्टी आहेत, परंतु दिलेली वेळ न पाळणं हे देखील अमानवीय आहे. म्हणून थांबते, कारण मलाही माणूस व्हायचंय. धन्यवाद.